गांजाची विक्री करणाऱ्या एका कुटुंबातील 3 महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या तीनही महिलांच्या ताब्यातून जवळपास 2 किलो आणि 30,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। सोनाबाई अंकुश पवार, सुवर्णा अशोक पवार आणि शालन कांतीलाल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या या 3 महिलांची नावे आहेत। विमानतळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। चंदन नगर भागात काही महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत गांजा हस्तगत केलाय। अधिक चौकशीत या महिलांकडून गांजाची विक्री होत असल्याचं निष्पन्न झालंय। छापा टाकून त्यांच्याकडून 30,000 रुपयांची रोकड व सुमारे 2 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करतायत।